नमस्कार. विद्यम कोचिंग अँड काउन्सिलिंग सेंटर मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा नव्या एपिसोड मध्ये हार्दिक स्वागत. आज आपण टक्केवारी म्हणजेच पर्सेंटेज या टॉपिकचे पार्ट 2 बघत आहोत. ट्रिक बघा. कोणत्याही संख्येत शेवटचे 2 अंक सोडून दशांश चिन्ह म्हणजेच डेसिमल पॉइंट दिल्यास तयार होणारी संख्या ही त्या संख्येची 1% असते. म्हणजे काय, तर जगातील कोणत्याही संख्येचे शेवटचे 2 अंक सोडून जर आपण दशांश चिन्ह म्हणजेच डेसिमल पॉइंट दिला तर तयार होणारी जी संख्या आहे ती संख्या त्या संख्येची 1% असते. हे लक्षात घ्या. आता एक्झाम्पल बघा. 450 याचे 1% जर आपल्याला काढायचे असेल, शेवटचे 2 नंबर म्हणजे 50 हे 2 नंबर सोडून जर आपण डेसिमल पॉइंट दिला तर तयार होणारी जी संख्या आहे म्हणजे 4.5 ही 4.5 ही या संख्येची 1% आहे. हे लक्षात घ्या. बाय फॉर्म्युला बघा. 450 into 1 divided by 100 is equal to 45 into 1 divided by 10 is equal to 4.1. म्हणजेच काय, तर अवघ्या 10 ते 15 सेकंदच्या आत तुम्ही फक्त शेवटचे 2 अंक सोडून जर दशांश चिन्ह कोणत्याही संख्येत देत असाल तर तयार होणारी जी संख्या आहे ती त्या संख्येची 1% असते. हे समजून घ्या. बघा दुसरं उदाहरण. 717 चे 1% आपल्याला काढायचे असेल तर बाय फॉर्म्युला जर आपण गेलो तर 717 into 1 divided by 100 आन्सर येतं 7.17. या पद्धतीत स्मॉल टेक्निकनं जर आपण काढलं तर 717 चे शेवटचे 2 अंक म्हणजे 1 आणि 7 जर सोडले आणि दशांश चिन्ह डेसिमल पॉइंट जर आपण दिला तर तयार होणारी जी संख्या आहे 7.17 ही संख्या 717 ची 1% असते. हे लक्षात घ्या. बघा मागच्या एपिसोड मध्ये आपण कुठल्याही संख्येची 10% कसे काढायचे हे शॉर्ट टेक्निकनं बघितलं. आजच्या व्हिडिओ मध्ये पार्ट 2 मध्ये आपण कुठल्याही संख्येचे शॉर्ट टेक्निकनं 1% कसे काढायचे हे आपण बघितलेलं आहे. अवघ्या 10 ते 15 सेकंद मध्ये तुम्ही प्रॅक्टिस द्वारे हे आन्सर सहजरित्या काढू शकता.